नमस्कार मंडळी, दीपाली चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत करते। तर तुम्ही बघू शकता कांद्याचे रोप। ह्या रोपाची लावण शेतकऱ्याकडे किंवा बाजारात कांद्याचे बी भेटतात। हे असे अगोदर वाफे करून घ्यायचे आणि ते बी आणून ह्या वाफ्यामध्ये टाकायचं। टाकल्यानंतर परत पाणी द्यायचं ह्याला। थोडे दिवस झाल्यानंतर हे उगवायला सुरू होतात। मग हे असे उगवतात। मोठ्या रोप लावण करायला येईल एवढं रोप वाढू द्यायचं। हे अजून लावायला 15 दिवस जातात। 15 दिवस गेल्यानंतर मग हे रोप लावायला येतं। मग आपण शेतामध्ये हे रोप उपडून कांद्याची लावण करायची। मी गेल्या ब्लॉगमध्ये तुम्हाला कांद्याची मशीन दाखवलेली आहे। त्या मशीनीद्वारे याची लावण करून घ्यायची। हे बघा किती छान असं हिरवगार असं रोप आलेलं आहे। वातावरण पण खूप छान आहे। ढगाळ असं वातावरण आहे आज। हे बघा हिरवगार असं शेत दिसायला लागलेलं आहे। हे 40 वाफे आहेत। ह्याला इथून पाईपलाईन करून पाणी दिलेलं आहे। बघू शकता तुम्ही, हे पाईपलाईन आहे। पाऊस आता कुठं सुरू झालेला आहे। त्याच्या अगोदर पाऊस नव्हता, त्यामुळे पाईपलाईन असं करून ह्याला पाणी दिलेलं आहे। हे एक वाफा 3000 पर्यंत जाऊ शकतो किंवा वाढू पण शकतो। हे बघा बघू शकता तुम्ही रोप कसं आलं आहे ते। खूप छान आलं आहे रोप। हे पहा बघू शकता। बायकांना पण याची लावण करतात। अगोदर बायकांनीच करत होते, आता मशीन आल्यामुळे मशीनीनं करतात। पटकन होते, बायकांना उशीर लागतो आणि पगार पण जास्त जाते। मशीनीमध्ये आणि बायकांमध्ये 5000 पर्यंत फरक पडू शकतो। हे बघा असे वाफे केलेले आहेत। खूप छान असं रोप आलेलं आहे, बघू शकता तुम्ही। तर मंडळी, आमच्याकडे लांब असे वाफे केलेले आहेत। तुमच्याकडे कसे वाफे करतात आणि कांद्याची बियाची रोपं कसं लावतात किंवा टाकतात ते मला नक्की कमेंट करून सांगा तुम्ही। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।